यानंतर एक मोठी बातमी समोर येते। पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणातली ही अपडेट आहे। विकास खारगे समितीचा अहवाल सादर झालेला आहे आणि पार्थ पवार यांचं नाव या अहवालात नसल्याचं कळतंय। खारगे समितीच्या अहवालामध्ये आता कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाहीये। 4392 पानांचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं मात्र नाव नसल्याचं आता समोर आलेलं आहे। पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल हा सादर करण्यात आलाय। जवळपास 4392 पानांचा हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये एक महत्त्वाची बाब ती म्हणजे या खरतर समितीच्या अहवालात कुणालाही क्लीन चिट नसल्याचं कळतंय। मात्र पार्थ पवार यांचं नाव या अहवालात कुठेच दिसत नाहीये। पार्थ पवारांचं नाव या अहवालामध्ये नाहीये। खारगे समितीचा अहवाल सादर झालेला आहे। जवळपास 4500 पानांचा हा अहवाल आहे आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत अक्षय मनकणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। अहवाल तर या ठिकाणी सादर झाला, मात्र पार्थ पवार यांचं नाव इथे कुठे दिसत नाहीये। नेमका काय काय अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय? नक्कीच खरं तर 4392 पानांचा हा संपूर्ण जम्बो अहवाल आहे। विकास खर्च समितीकडनं हा संपूर्ण अहवाल जो आहे तो विधिमंडळात सादर करण्यात आलेला आहे। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार जी आहे ती या सगळ्या संपूर्ण अहवालातून समोर येताना बाब पाहायला मिळते। पार्थ पवार यांच्या कारवाईच्या संदर्भात विकास खारगे समितीच्या या अहवालात तुर्तास कोणताही थेट उल्लेख जो आहे तो पाहायला मिळत नाहीये। फौजदारी पोलीस तपासात जर भविष्यात आणखी लोकांचा सहभाग आढळला तर कारवाई करण्याची समितीकडून शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे। आता संपूर्ण हा सगळा प्रकार आहे। अमेडिया कंपनीच्या या सगळ्या जमीन खरेदी प्रकरणाच्या संदर्भात निश्चितच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघतोय पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण आणि या प्रकरणाचा आता अहवाल समोर आलेला आहे। विकास खारगे समितीचा हा अहवाल आहे। या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं मात्र नाव नाहीये। खारगे समितीच्या अहवालामध्ये कुणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाहीये। जवळपास 4392 पानांचा हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे।